हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रजनरंजन। यशोदानंदन व्रजनरंजन। यशोदानंदन व्रजनरंजन। यशोदा व्रजनरंजन। यशोदानंदन व्रजनरंजन। यशोदानंदन व्रजनरंजन। यमुनातीरावन चारि। यमुनातीरावन चारि। यमुनातीरावन चारि। यमुनातीरावन चारि। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा. एक मिनटं. हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून भगवान श्रीकृष्णांच्या ज्या वृंदावनच्या लीला आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या असुरांचा जो वध केलेला आहे किंवा काही देवतांच्या अहंकाराचा पण नाश केलेला आहे किंवा अहंकार नाहीसा केलेला आहे. तर असे जे एकूण 21 प्रसंग आहेत त्याच्यावर चर्चा करत आलेलो आहोत. आणि वैष्णवांच्या कृपेने, प्रभुपांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेने आपण हे 21 प्रसंग पूर्ण केलेले. मग आता शेवटी आपण आज काय करू, आता थोडं सुरुवातीला आपल्याला मी एक स्लाइड शो दाखवतो. त्याच्यामध्ये पूर्ण 21 जे प्रसंग आहेत ते प्रसंग आपल्या जीवनातील कोणकोणत्या अवगुणाचं संबोधन करतात किंवा कोणकोणत्या अवगुणाला दर्शवतात ते आपण थोडक्यात एक समरी म्हणून, एक सारांश म्हणून पाहू, जेणेकरून आपल्याला थोडं स्मरण होईल. कारण 21 प्रसंग आपण जवळजवळ 3 महिन्यापासून चर्चा करत आहोत ह्या सर्व 21 प्रसंगावर. आणि मग वेगवेगळ्या प्रसंगातून कोणकोणते अवगुण म्हणजे वेगळा प्रसंग कोणकोणत्या अवगुणाचं प्रकटीकरण आहे किंवा संबोधन आहे हे आपण थोडं विसरून गेलेलो आहोत. मग एकदा नुसता थोडक्यात आपण ते कोणकोणते अवगुण आहे ते पाहू आणि शेवटी मग एक 4 स्लाइड आहेत त्याच्यामध्ये एकत्रितपणे त्या 21 अवगुणाचं दिलेलं आहेत माहिती. तर ती स्लाइड्स आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून पाठवू, जेणेकरून आपण त्याला सेव्ह करून ठेवू शकता आणि केव्हाही आपण त्याला वाचून पाहू शकता. तर जेणेकरून त्याला आपल्याला नियमितपणे लाभ होऊ शकेल. तर आपण थोडे स्लाइड्स पहा. तर आपले जे पुण्याचे मंदिरचे अध्यक्ष आहेत श्रीमान राधेश्यामपू, त्यांनी या स्लाइड्स बनवलेले आहेत. वास्तविक आपण हे जे काही वृंदावनच्या 21 लीलेवर जी चर्चा केली ती चर्चा ही विशेष म्हणजे राधेश्यामपूंच्या द्वारे प्रेरित होऊनच आपण घेतलेली आहे. कारण जन्माष्टमीच्या अगोदर राधेश्यामपूंनी पण पुणेमध्ये ऑनलाईन भक्तांसाठी, म्हणजे पुण्याचे भक्त किंवा ऑल ओव्हर इंडियाच्या भक्तांसाठी त्यांनी हिंदीमध्ये ही सिरीज घेतली होती की वृंदावनचे 21 असुरांचा वधाचे आणि त्याच्यावर मिळणाऱ्या शिकवणीची चर्चा. मग त्याच चर्चेवर आधारित आपण पण चर्चा केलेली आहे. वास्तविक आपण त्यांनी जे काही लेक्चर दिले त्या लेक्चरचं फक्त कॉपी करून आपल्याला सांगितलेलं आहे. बाकी काही आपण ज्यादा आपलं वैयक्तिक काही ज्ञान सांगितलेलं नाही आहे. आणि त्यांनी जे काही लेक्चर दिले त्यालाच आपण पुन्हा रिपीट केलेलं आहे मराठीमध्ये. त्यांनी हिंदीमध्ये लेक्चर दिले होते ते, आणि फार सुंदर त्यांनी जन्माष्टमीच्या अगोदर 20-21 दिवसामध्ये ह्या 21 लीला पूर्ण केल्या होत्या. परंतु त्यांनी जवळजवळ प्रत्येक लेक्चर 1.5-2 तासाचं लेक्चर आहे, त्यामुळे 21 दिवसामध्ये त्यांचं पूर्ण झालं. आपण रोज एक 45 मिनिटं घेत आहोत. त्याच्यामध्ये आपली भगवद्गीता क्लास पण होतो मध्ये, काही दिवस मध्ये झालं नाही, त्यामुळे आपल्याला जवळ 3-1 महिने राहिले. परंतु आपण आणखी चांगल्या पद्धतीने विस्तारित रूपामध्ये चर्चा करू शकलो. तर त्यांनीच ह्या विशेष 21 लीलेवर चर्चा केली होती. तर हे स्लाइड शो पण त्यांनीच बनवलेलं आहे. मग ते स्लाइड शो आपण आपल्याला दाखवत आहोत. याच्यामध्ये हिंदीमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर हिंदीमध्येच आपण वाचू तरी पण आपल्याला समजून येईल, कारण हिंदी सर्वांना समजतंच. तर ही पहिली स्लाइड आहे, ज्याच्यामध्ये प्रभूजींनी काय केलेलं आहे की पूर्ण 21 प्रसंगाचे थोडक्यात फोटो दाखवलेले आहेत. मग पूतना वधापासून मी कर्सर फिरवत आहे, शेवटी इथं वेमासूर, केशी आणि वेमासूर वधाचा प्रसंग पण इथंपर्यंत 21 प्रसंगाचे छोटे छोटे फोटो पण त्यांनी ते एका स्लाइडमध्ये दाखवलेले आहेत. आणि वास्तविक आपण प्रभुपांच्या कृपेने आणि राधेश्यामपूंच्या सारखे जे वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्या कृपेने आपण हे सर्व चर्चा करू शकलो. आणि हे जे 21 जे अनर्थाचं जे ज्ञान दिलेलं आहे 21 प्रसंगातून, ते वास्तविक कुणी दिलेलं आहे? आपले जे गुरुशिष्य परंपरेमधले जे भक्तिविनोद ठाकूर जे आहेत, जे प्रभुपांच्या गुरूंचे वडील होते, तर त्यांनी त्यांच्या एका कृष्ण संहिता नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दिलेले. आणि म्हणून इथं स्लाइडमध्ये त्यांचाही फोटो दिसत आहे.
तर भक्तिविनोद ठाकूरांचा फोटो आहे, त्याच्या खाली प्रभुपादांचा फोटो आहे आणि त्याच्या खाली इथं राधेश्याम प्रभूंचा फोटो आहे. तर यांच्या सर्वांच्या कृपेने आपण हे कार्य किंवा ही सेवा करू शकलो. तर पुढचा आता पहिला प्रसंग होता, तर आपण स्लाइडमध्ये पाहू शकता. तर पहिला आपण पूतना वधाचा प्रसंग पाहिला. भगवान श्रीकृष्ण जन्मल्या पूतनाचा वध भगवान श्रीकृष्णाने केलेला आहे. तर पहा किती सुंदर स्लाइड बनवल्यात प्रभूजींनी, की बाजूला त्या वधाचा एक चित्र पण दिलेलं आहे प्रत्येक प्रसंगाचं, आणि त्याचं मग तो वध किंवा ते प्रसंग कोणत्या अवगुणाचं प्रतीक होता. तर आपण चर्चा केली होती की पूतना ही ढोंगी गुरु आणि व्यक्ती के दूषित मन का प्रतीक आहे. मग आपण याच्यावर चर्चा केली होती की पूतना ही ढोंगी गुरु आणि व्यक्तीच्या दूषित मनाचं प्रतीक आहे. मग आता याला ज्यादा स्पष्टीकरण आपण देणार नाही, फक्त एका लाईनमध्ये वाचून आपल्याला थोडं अंदाज येईल आणि पुन्हा कधी आपण स्मरणतेन चिंतन मनन करू शकता. दुसरा प्रसंग होता शक्टासुर वध. मग शक्टासुर वधामध्ये या स्लाइडमध्ये इथं राधेश्याम प्रभूंचा पण फोटो येतो, तर त्यांचंही दर्शन आपल्याला होते म्हणू शकतो. तर शक्टासुर जे होते तो आपल्याला माहित आहे की एक बैलगाडीच्या मध्ये तो प्रवेश केला होता आणि त्याला कृष्णाला मारायचं होतं. तर तो शक्टासुर कोणत्या अवगुणाचं प्रतीक होता, इथं लिहिलेलं आहे, बुरी आदतों को अपने साथ लेकर चलना और आलसीपन के अनर्थ का प्रतीक. मग शक्टासुर एक आपले जे वाईट सवयी आहेत त्याचं प्रतीक होता किंवा आलसीपणाचं प्रतीक होता. तिसरा वध होता तृणावत वध. तर तृणावत हा एक चक्रीवादाच्या रूपामध्ये आलता, तर कृष्णाने त्यांचा वध केला. तर हा तृणावत कोणत्या अनर्थाचं प्रतीक आहे, तर भौतिक ज्ञान द्वारा निर्माण हुए अहंकार और उसके उपरांत तार्किक तत्वज्ञान का जन्म होना. मग भौतिक ज्ञान जे आहे फार उच्च शिक्षित आहे, त्यांच्यामध्ये अहंकार असतो आणि त्या अहंकारातून काही वेगळंच तत्वज्ञान लोक निर्माण करतात. तर त्याचं प्रतीक तृणावत आहे. चौथा प्रसंग होता नल कुबेर आणि मणिगुरु उद्धार. मग इथं फोटोमध्ये पण पाहू शकता आपल्याला तो प्रसंग काय आहे आपल्याला कळून येतं. नल कुबेर आणि मणिगुरु उद्धार म्हणजे काय की भगवंतांनी उकल बंधन लीलेमध्ये आपल्या उकाच्या द्वारे हे जे दोन भाऊ होते, कुबेराचे पुत्र होते, त्यांचा उद्धार केला. आणि त्यांच्या उद्धाराचं प्रसंग हा कोणत्या अनर्थाचं प्रतीक आहे, तर संपत्ति और ऐश्वर्य से मदान होने के कारण इतरों को अति तुच्छ समजना. एखादा फार संपत्तीवान असेल, ऐश्वर्यवान असेल, तर तो फार अहंकारी म्हणतो आणि इतरांना तुच्छ लेखतो. तर हा पण एक अनर्थ आहे. तर त्या अनर्थाचं प्रतीक ही लीला आहे. पाचवी लीला होती वत्सासूर. वत्सासूर म्हणजे कोण होता, हा एक असुर आहे, तो एक वासराच्या रूपात आला होता आणि वासराच्या रूपात येऊन भगवान श्रीकृष्णांचे जे वासरं होते त्याच्यामध्ये तो मिक्स झाला होता आणि त्याचा पण उद्देश होता कृष्णाला मारणं. तर तो वत्सासूर कोणत्या अनर्थाचं प्रतीक होता, बालिश वृत्तिया, लोभ और झगड़ालू स्वभाव के लक्षण का प्रतीक आहे. तर वत्सासूर एक जे बालिश वृत्ती असते, लोभ आणि झगडारू जे भांडण करण्याची प्रवृत्ती असते त्याचं लक्षण आहे. सहावा प्रसंग आपण बकासुराचा वध पाहिला. बकासूर हा एका बगयाच्या रूपात आलता आणि त्याचा वध कृष्णाने केला. मग बकासूर कशाचं प्रतीक आहे, कपट नीती, धोकेबाजी और भ्रष्ट आचरण. तर कपट नीती, धोकेबाजी, कारण बगा असतो तो नदीमध्ये आपण चर्चा केली होती विस्तारितपणे की शांतपणे उभा राहतो आणि अचानक त्याच्या बाजूला आलेल्या माशांना तो पकडतो. माशांना वाटतं तर हा तो कोणतरी स्तब्ध व्यक्ती म्हणजे एखादी वस्तू आहे असं वाटतं. का, कारण तो तशा पद्धतीने धोकाबाजी करत असतो माशांसोबत. तर बकासूर व्यक्तीच्या जीवनामध्ये इतरांना धोका देणे, कपटनीती करण्याचा जे स्वभाव असतो त्या अनर्थाचं प्रतीक आहे. सातवा आपण प्रसंग पाहिला अघासूर वध. आणि अघासूर कशाच्या रूपात आलता, एक अजगराच्या रूपात आलता. आणि सर्व गोपसखा वासरं त्या मुखामध्ये जातात आणि कृष्ण त्या अघासुराचा वध करतात. तर हा अघासूर कशाचं प्रतीक होता, अन्यों के प्रति क्रूरता और हिंसक वृत्ती का स्वभाव. कारण सर्पयोनी इतरांच्या प्रति क्रूरतेने वागत असते, हिंसक वृत्ती असते सर्पामध्ये. तर व्यक्तीमध्ये, मनुष्यामध्ये ही प्रवृत्ती असते, तर त्या प्रवृत्तीचं द्योतक हा अघासूर आहे. आठवा प्रसंग होता ब्रह्मविमोहन लीला. तर हा प्रसंग पण आपण फार विस्तारितपणे चर्चा केली. ब्रह्मविमोहन लीला म्हणजे काय की ब्रह्माजीने भगवान श्रीकृष्णाची वासराने गोपालक चोरली होती, तर भगवान त्यांनाच विमोहित करतात. आणि मग इथं पाहतोय की ब्रह्माजी मग त्यांची प्रार्थना करत आहेत. मग याच्यामध्ये हे लीला कोणत्या अनर्थाचं प्रतीक आहे, भौतिक कृत्य और तार्किक ज्ञान प्रदर्शन. एखादा व्यक्ती आपल्या ज्ञानाचं फार जादा प्रदर्शन करत आहे आणि त्याच्यामध्ये भौतिक कृत्यामध्ये लिप्त झालेला आहे, तर त्याचं प्रतीक ब्रह्मविमोहन लीला होती.
8वा प्रसंग होता धेनुकासूर वध. आपण चर्चा केली धेनुकासुराचा वधाची चर्चा आपण बलराम जयंतीच्या निमित्ताने केली होती. कारण धेनुकासुराचा वध कुणी केलेला आहे? बलरामजीने केलेला आहे. धेनुकासूर हा एक गाढवाच्या रूपात होता, तर त्याचा वध बलरामजी करतात आणि त्याचे साथीदारांचे वध कृष्ण आणि बलराम दोघं मिळून करतात. तर हा धेनुकासूर कोणत्या अनर्थाचं प्रतीक आहे? भौतिकवादी तर्कबुद्धी आध्यात्मिक ज्ञान का अभाव. मग गाढव असतं ते फार मूर्ख असतं, ज्ञानामध्ये त्याला त्या ज्ञाना म्हणजे मूर्ख म्हणजे बुद्धिहीन असतं. तर एखादा व्यक्ती भौतिक तर्कबुद्धी आहे आणि आध्यात्मिक ज्ञानाबद्दल तो अज्ञानी असेल तर तो धेनुकासुराचं प्रतीक आहे. 10वा अध्याय आपण कालियावध कालियाचं दमन पाहिला. तर कालिया दमनचा प्रसंग कोणत्या अनर्थाचं प्रतीक आहे? अन्यों के प्रति क्रूरता और विश्वासघात की वृत्तिया. तर हा अनर्थ व्यक्तीमध्ये असेल, विश्वासघात करण्याची प्रवृत्ती, तो अनर्थाचं प्रतीक कालिया आहे. आपण लक्षपूर्वक पहा की मी काल सांगितलं होतं की हे जे 21 प्रसंग आहेत आणि त्याच्यातून वेगवेगळे जे अनर्थ प्रतीक अनर्थ जे प्रकट होतात किंवा अनर्थाचे जे प्रतीक आहेत हे वेगवेगळे प्रसंग, तर हे सर्व अनर्थ जर एकत्र केले आपण तर आपल्याला ह्या भौतिक जीवनामध्ये व्यक्तीमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये वेगवेगळे जे असे प्रवृत्ती पाहायला मिळतात, त्या प्रवृत्ती ह्या 21 प्रवृत्तीपैकीच आहेत असं आपल्याला कळेल. म्हणजे या 21 प्रसंगामध्ये आपल्याला भौतिक जीवनामध्ये दिसणाऱ्या सर्व अनर्थाचं वर्णन या 21 प्रसंगामध्ये आपल्याला मिळेल. म्हणजे भगवंतांच्या लीला श्रवण केल्यानंतर, स्मरण केल्यानंतर आपोआप आपल्यामध्ये ते अनर्थ असतील नसतील ते दूर होतील. का? कारण बऱ्याच वेळेला काय असतं, काही अनर्थ फार सूक्ष्म स्वरूपात आपल्यामध्ये असतात आणि त्यावेळी आपल्याला पण ते कळत नसतं आपल्यामध्ये तो अनर्थ आहे म्हणून, आणि त्या अनर्थाच्या अधीन आपण कार्य करत असतो, परंतु आपण कधी सिंहावलोकन स्वतःच कधी निरीक्षण करत नसतो आणि त्यामुळे आपल्याला अनर्थ दिसत नसतात. इतरांना दिसत असतील आणि इतरांनी सांगितलं तर आपण ते मान्य पण करत नसतो कधी कधी बऱ्याच वेळेला. परंतु भगवंतांच्या या लीलेचं स्मरण केलो आपण करत राहू किंवा चिंतन मनन करत राहू, पुन्हा पुन्हा याचं वाचन किंवा श्रवण करत राहू, तर आपण आपोआप ऑटोमॅटिकली ह्या अनर्थातून मुक्त होऊ शकतो. 11वा प्रसंग होता जंगल की दावानल अग्नी. मग जंगलामध्ये दावानल लागली. पहिली दावानल, 2 दावानल होत्या. तर पहिला कालिया वधानंतर जो दावानल लागलेला तो दावानल कोणता प्रतीक आहे? भक्तों के बीच में झगडे और मतभेद होना. भक्तांच्या मध्ये मतभेद होतं, वादविवाद होतो, त्याचं प्रतीक हा 11वा प्रसंग आहे. 12वा प्रसंग होता प्रलंबासूर वध. आता हा प्रलंबासूर आपल्याला आपण चर्चा केली होती की एक भगवंतांच्या सखाचं रूप घेऊन येतो आणि मग त्यांच्या खेळामध्ये सम्मिलित होतो. तर या प्रलंबासुराचा वध कोणी केला होता? बलरामजीने केला होता. आपण सांगितलं बलरामजीने 2 असुरांचा वध केला वृंदावनमध्ये, एक धेनुकासूर आणि एक प्रलंबासूर. हा प्रलंबासूर कुठल्या अनर्थाचं प्रतीक आहे? स्वयं के मान सम्मान की कामना, 2 प्रकार की काम वासना. मग स्वतःच्या मान सम्मानाची कामना आणि 2 प्रकारची काम वासना असते. म्हणजे वास्तविक म्हणजे काम वासनाच जे काम वासनेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे काम वासना, त्याच्यावर आपण प्रलंबासूरच्या चर्चेमध्ये चर्चा केली होती. तर त्याचं प्रतीक हा प्रलंबासूर आहे. 11वा प्रसंग आहे नंद महाराज का वरुण देव के सहचरो द्वारा अपहरण. नंद महाराजांना वरुण देवाचे सेवक बंदिस्त बनवून घेऊन जातात. तो 13वा प्रसंग होता, माफ करा. तर तो प्रसंग कशाचं प्रतीक आहे? भक्ती में व्यसनों द्वारा आध्यात्मिक आचरण करणे का प्रयत्न. व्यसन करून आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो असा विचार करणं, तर हे अवगुण आहे. त्याच्यावर आपण चर्चा केली होती. 14वा अवगुण आहे प्रसंग आहे याज्ञिक ब्राह्मणों की गलती का सुधार. तर जे ब्राह्मण होते ते भगवंतांना भोजन देत नाहीत आणि त्यांच्या पत्नी मात्र सर्व काही घेऊन येतात. तर हा प्रसंग आपण पाहिला, तो 14 होता. आणि त्याचं प्रतीक काय आहे? वर्णाश्रम में ऊंचे पद के अहंकार शास्त्रीय उपदेशों को दुर्लक्ष करना. वर्णाश्रम मध्ये उच्च जातीमध्ये आपण जन्मलो असलो तर त्याच्यातून जो अहंकार निर्माण होतो तो अहंकार ह्या प्रसंगाचं प्रतीक आहे. 15वा प्रसंग होता इंद्र के गर्व का हरण, म्हणजे गोवर्धन धारणची लीला. त्याच्यामध्ये इंद्राचं गर्व हरण केलं भगवंतांनी. तर तो प्रसंग कोणत्या अनर्थाचं प्रतीक होता? देवी देवताओं की पूजा करने की कोई आवश्यकता नहीं है, स्वयं की भगवत्ता का घमंड और मिथ्याहंकार करना. मग एखादा देवी देवतांना पण भगवंताच्या समान मानून किंवा भगवंतापेक्षा श्रेष्ठ मानून जे पूजा अर्चना करत आहे तर तो एक अवगुण आहे. त्याच्यावर आपण चर्चा केली होती. तर त्याचं प्रतीक हा प्रसंग आहे. किंवा स्वतःलाच फार भगवंता समान मानणं, मिथ्याहंकाराने कार्य करणं, तर त्याचं हा 15वा इंद्राचं गर्वहरण प्रसंग हा प्रतीक आहे.
16वा प्रसंग होता जंगल की दुसरी दावाग्नी. मग दुसरी दावाग्नी झाली होती. ही दुसरी दावाग्नी म्हणजे जंगलामध्ये अग्नी लागली होती आणि भगवान त्याला पितात. तर ही दावाग्नी कशाचं प्रतीक आहे? धार्मिक मूल सिद्धांतों को भंग करना और नास्तिकों के साथ मतभेद. तर याचं प्रतीक हा 16वा प्रसंग आहे. 17वा नंद महाराज की सर्प से मुक्ती. नंद महाराजांना सापाने गिलंगूट करण्याचा प्रयत्न केला. तर त्याचं हा प्रसंग कोणत्या अनर्थाचं प्रतीक आहे? मायावादियों द्वारा निगलले हुए सत्य की पुनर्स्थापना करना. निर्विशेषवादी, निराकारवादी, मायावादींचं ज्ञानाचा प्रभाव आपल्या कृष्ण भावनेवर होतो, तर तोही अनर्थ आहे. तर त्याचं प्रतीक हा प्रसंग आहे. 18वा प्रसंग होता शंखचूडवाद. तर शंखचूड गोपींना घेऊन पोहून चालला होता, तर कृष्ण त्याला पकडून मारतात. तर तो कशाचं प्रतीक आहे? भक्ति के नाम पर नाम, प्रतिष्ठा, इंद्रिय भोग की अभिलाषा रखना. मग भक्ती करत असताना प्रतिष्ठा, पूजा, लाभ, मान सन्मान मिळवण्याची अपेक्षा करणं. तर ह्या अवगुणाचं प्रतीक हा प्रसंग आहे. 19वा प्रसंग होता अरिस्तासूर वध. हा अरिस्तासूर कशाच्या रूपात आलता? एका बैलाच्या रूपात आलता आणि भगवान त्याला मारतात. आणि ह्याच प्रसंगामध्ये राधाकुंड आणि श्यामकुंडाचं पण प्राकट्य होतं. तर हा प्रसंग कशाचं प्रतीक आहे? कपटी धर्मवादी लोगों का अहंकार जो भक्ती को दूर करता है. मग हे जे कपटी लोकांना आम्ही धार्मिक लोक आहोत असं दाखवून लोकांना फसवत असतात आणि इतरांच्या भक्तीला आणि स्वतःच्या भक्तीला पण दूर करतात, तर त्याचा अनर्थ प्रतीक हा अरिस्तासूर वधाचा प्रसंग आहे. त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. 20वा प्रसंग आहे केशी दैत्याचा वध, जो एक घोड्याच्या रूपात आलता. काही दिवसापूर्वीच आपण चर्चा केली. तर तो कशाचं प्रतीक आहे? स्वयं को एक प्रगत भक्त और गुरु घोषित करना. मग याच्यावर पण चर्चा केली होती. हा एक अनर्थ आहे. आणि शेवटचा 21वा प्रसंग आहे व्योमासूर उद्धार किंवा वध प्रसंग. तर या चित्रामध्ये व्योमासूर एक राक्षसाच्या रूपात दाखवलेला आहे. आपण सांगितलं व्योमासूर 2 रूपामध्ये होता. एक वटवाघाच्या रूपामध्ये पण होता आणि राक्षसाच्या रूपात पण आहे. तर त्या व्योमासुराचा भगवंताने वध केला. तर तो कशाचं प्रतीक आहे? स्वयं को अवतार घोषित करने वाले चोर और नीच व्यक्तियों की संगती करना. तर आपण याच्यावर 2 दिवसापूर्वी चर्चा केलेली आहे की असे अवतार घोषित करणारे लोक असतात आणि स्वतःला अवतार म्हणून ते लोकांना लुबाडत असतात, म्हणून त्यांना चोर म्हणलं जातं. आणि अशा अवतार घोषित करणाऱ्या लोकांना जे सहाय्य करतात अशा लोकांचं प्रतीक म्हणजे हा व्योमासूर वधाचा प्रसंग आहे. आणि मग नंतर पण सांगितलं की चोरी करणं, भक्तांच्या समुदायामध्ये खोटं बोलणं, हा पण अन्नदाचं प्रतीक हा व्योमासूर आहे. आणि काल आपण त्याच्यावर बरेच विस्तारित चर्चा केली. मग पहा, आता पूर्ण 21 प्रसंगाचा आपण चर्चा केलेली आहे. आता पुढचे जे 4 स्लाइड आहेत त्याच्यामध्ये आपण एकत्रपणे हे दाखवत आहोत प्रसंग. तर ही पहिली स्लाइड आहे, याच्यामध्ये 5 प्रसंग सांगितलेले आहेत आणि ते कोणकोणत्या अवगुणाचे प्रतीक आहेत. दुसरी स्लाइड आहे, ह्याच्यामध्ये आणि 5 प्रसंग दाखवलेले आहेत 10 प्रसंगापर्यंत. या तिसऱ्या स्लाइडमध्ये 15 प्रसंगापर्यंत दाखवलेला आहे आणि चौथ्या स्लाइडमध्ये 21 प्रसंगापर्यंत दाखवलेला आहे. तर हे शेवटच्या 4 स्लाइड आहेत, ज्याच्यामध्ये 4 स्लाइडमध्येच 21 प्रसंगाची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर ते 4 स्लाइड आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू, जेणेकरून सर्वांना हे पुन्हा पाहून स्मरण करू शकता आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करू शकता. फक्त हे आपण लीला श्रवण करण्यासाठी ऐकायचे नाही आहेत, तर आपल्याला हळूहळू हे 21 प्रसंग कोणकोणत्या अवगुणाचे प्रतीक आहेत हे थोडं स्मरणात पण राहिलं पाहिजे. लगेच राहणार नाही, आपण पुन्हा वाचू, स्मरण करू, तेव्हा हळूहळू ते स्मरणात राहील. आणि स्मरणात का राहिलं पाहिजे? कारण स्मरणात राहिलं तरच आपण त्या अवगुणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू आणि त्या लीलेचं स्मरण केल्यानंतर भगवान पण आपल्याला त्याच्यातून मदत करतील. आणि आपण नेहमी सांगतो भक्ती मार्गामध्ये काय असतं? भक्ती मार्गामध्ये प्रयत्न अधिक कृपा बरोबर यश असतं. मग त्या अनर्थातून आपल्याला बाहेर पडायचं असेल, कोणत्याही या 21 पैकी कुठलाही एखादा अनर्थ आपल्यामध्ये असेल तर बाहेर पडायचं असेल तर आपण स्वतः त्या अनर्थातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्या अनर्थापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचबरोबर भगवंतांच्या त्या विशिष्ट प्रसंगाचं पुन्हा स्मरण, चिंतन, मनन किंवा श्रवण केलं पाहिजे. आणि मग काय होतं? त्या श्रवण, चिंतन, मननाने भगवंताची कृपा मिळते आणि आपण स्वतः प्रयत्न करत आहोत आणि त्याने मग आपण त्या अनर्थातून आपण बाहेर पडणार. मग अशा पद्धतीने आपण पूर्णतः या अनर्थातून मुक्त होऊ शकतो. तर आता पुन्हा आपण आपल्या स्क्रीनवर येऊ. तर पहा, वैष्णवांच्या कृपेने किती चांगल्या पद्धतीने आपल्याला हे सर्व सिस्टमॅटिकली शेवटी पाहता आलं.
तर राधेश्यामपूरनी ती स्लाईड बनवली म्हणून आपल्याला हे चांगल्या पद्धतीने पाहता आलं. आम्हाला तेवढं शक्य झालं नसतं आणि त्यामुळे आपल्याला सर्वथा आता शेवटी सिस्टमॅटिक सर्व रिव्हिजन करता आलं किंवा सारांश रूपात पाहता आलं. तर पुन्हा राधेश्यामपू ह्या पूर्ण प्रसंग झाल्यानंतर एक थोडे काही गोष्टी सांगतात, काही मुद्दे सांगतात, तर त्याच्यावर पण आपण चर्चा करू. तर राधेश्यामपू म्हणत होते की जसे ह्या ज्या लीला आहेत ह्या लीला सर्व भागवतमध्ये येतात, भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये, आणि स्पष्टपणे सुखदेव गोस्वामी विस्तारितपणे ह्या लीला सांगत आहेत. परंतु तरीही काही मायावादी लोक असतात किंवा काही नास्तिक लोक असतात, ते काय म्हणत असतात की ह्या लीला ज्या आहेत ह्या काल्पनिक आहेत असं म्हणत असतात. मग भागवतमधल्या लीला आहेत किंवा जे 18 पुराण आहेत त्या 18 पुराणमधले पण जे सत्वगुणातले पुराण आहेत, मग त्याच्यामध्ये विष्णू पुराण आहे, पद्म पुराण आहे, किंवा गरुड पुराण आहे, नरसिंह पुराण आहे, हे 6 म्हणजे आणखीन एक 2 पुराणांमध्ये असे 6 पुराण सत्वगुण, त्याच्यामध्ये भगवान विष्णूंच्या भक्तीबद्दलचं ज्ञान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण बरेच असे भगवंताच्या लीलेचे प्रसंग आहेत. परंतु असे काही मायावादी लोक असतात, नास्तिक लोक असतात, ते ह्या लीलांवर विश्वास ठेवत नाहीत. ते काय म्हणतात की ह्या काल्पनिक कथा आहेत. मायावादी लोक तर म्हणतात की हे जे प्रसंग असे शास्त्रामध्ये येतात हे कमी बुद्धिमान लोकांसाठी सांगितलेले आणि स्वतःला ते फार बुद्धिमान समजत असतात आणि ते विचार करतात आम्ही फार शिकलेला आहोत, शिकलेलं म्हणजे संस्कृतचं आम्हाला ज्ञान आहे, आम्ही फार बुद्धिमान आहोत आणि आम्ही वेदांचं अध्ययन करू, उपनिषदांचं अध्ययन करू आणि वेदांत सूत्राचं अध्ययन करू आणि त्याच्याद्वारे आम्ही स्वतःच्या बलबुत्यावर काय करू, परमसत्याला समजण्याचा प्रयत्न करू, असा त्यांचा विचार असतो. आणि ज्यांना तेवढी बुद्धी नाहीये, ते समजू शकत नाही स्वतःच्या बलबुत्यावर, त्यांच्यासाठी मग ह्या कथा सांगितलेल्या आहेत आणि या काल्पनिक कथा आहेत. कारण भगवंत निराकार आहेत, भगवंत साकार रूपात येत नाहीयेत आणि आले तरी ते निराकार तत्वातून साकार रूपामध्ये येतात आणि जेव्हा ते साकार रूप घेतात तर त्यांचं शरीर पण आपल्यासारखं भौतिक तत्वाने बनलेलं असतं. म्हणजे त्यांचं शरीर पण माया आहे आणि माया असल्यामुळे त्यांचं जे कार्य आहे ते पण मायाच आहे. ते पण आपल्यासारखे भौतिक लोकांचं जे कार्य आहे, आपण म्हणतो सर्व काही माया आहे. का? कारण आपण जे काही कमवत आहोत, सर्व काही मिळवत आहोत, शेवटी मृत्यूच्या नंतर शून्य होणार आहे, म्हणून आपण त्याला माया म्हणतो. तसं हे लोक भगवंतांच्या कार्यांना पण माया म्हणतात, भगवंतांच्या शरीराला पण माया किंवा भौतिक तत्वानी बनलेलं म्हणतात आणि म्हणून त्यांना मायावादी म्हणलं जातं. मग असे लोक मायावादी लोक, निराकारवादी लोक भगवंतांच्या ह्या लीलांना काय म्हणतात, काल्पनिक म्हणत असतात. मग भगवंतांच्या ज्या दिव्य लीला आहेत, त्यांचं जे दिव्य रूप आहे त्यांना काल्पनिक म्हणत असल्यामुळे ते भगवंतांच्या प्रती फार मोठा अपराध करत आहेत आणि त्यामुळे ते भ्रमित होऊन भगवंतांच्या ज्ञानाला तत्वता, पूर्णता कधी समजू शकत नाहीत. तरीही अहंकारामध्ये स्वतःला फार श्रेष्ठ मानत असतात. कोण? असे मायावादी लोक असतात ते. मग भागवतामध्ये एक श्लोक येतो, 10व्या स्कंदामध्येच आहे. तर त्याच्यामध्ये देवी देवता आणि प्रत्यक्षात ब्रह्मदेव, बाकीचे देवी देवता भगवंतांची स्तुती करण्यासाठी येतात. भगवान श्रीकृष्ण जेव्हा देवकीच्या गर्भामध्ये होते तर गर्भाची स्तुती करण्यासाठी देवी देवता येतात. तर त्या ठिकाणी देवी देवता ब्रह्माजी भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतात की जे लोक तुम्हाला अव्यक्त रूपामध्ये पूजन करत असतात किंवा तुमचे जे साकार रूप आहे, दिव्य रूप, त्याला काल्पनिक किंवा भौतिक तत्वाने बनलेलं मानतात, ते मूर्ख लोक असतात आणि त्यांना तुम्हाला कधीही तत्वता जाणता येत नाही आणि तरी पण अहंकारामध्ये ते काय म्हणत असतात, विमुक्त मानिना. त्या श्लोकामध्ये 2 शब्द आले, विमुक्त मानिना. स्वतःला मुक्त मानतात, मुक्त नाही आहेत ते, पण तो स्वतःला मुक्त मानतात. मी 1 मिनिट आपल्याला तो श्लोक वाचून दाखवतो, कारण राधेश्यामपूनी पण हा श्लोक वाचून दाखवला होता. ते म्हणतात, म्हणजे आता देवी देवता भगवंतांची गर्भामध्ये स्तुती करतात आणि ते म्हणतात, येणे अरविंदाक्ष विमुक्त मानिना तोय अस्त स्वभावद विशुद्ध बुद्धया आरोह कृच्छेन परमपदम तथा पतंती अधो अनादृत युष्मद अंग्रय. तर इथं देवी देवता म्हणतायत की स्वतःला ते मुक्त मानतात आणि त्यांचा भाव काय असतो की आम्ही ध्येय त्यागल्यानंतर ब्रह्मज्योतीमध्ये किंवा निराकार तत्वामध्ये विलीन होणार आहे. का? कारण आम्ही मुक्त झालेलो आहे. परंतु इथं म्हणलेलं आहे पतंती अधो अनादृत युष्मद अंग्रय, की त्यांचं निश्चित पतन होतं. का? कारण भगवंतांच्या लीलांना ते काल्पनिक मानतात, भगवंताच्या दिव्य रूपाला ते काल्पनिक मानतात, भगवंतांच्या
कार्यांना ते साधारण मानतात आणि त्यामुळे ते कधीही भगवंतांना समजू शकत नाही, त्या दिव्य लीलांमध्ये प्रवेशच करू शकत नाही. परंतु जे भक्त असतात, आपण काय करायला पाहिजे की अशा लीलांना काल्पनिक मानलं नको पाहिजे. भक्तांच्या समुदायामध्ये पण कधी कधी आपण भक्ती करत असताना काय काय लीला आपल्याला वाटतील की थोडं काहीतरी थोडी अतिशयोक्ती याच्यामध्ये आहे किंवा थोडी काही कल्पना पण याच्यामध्ये बोलले गेलेलं आहे, असं आपल्याला कधी कधी वाटू शकतं. का? कारण पूर्ण आपल्याला भक्तीमध्ये आल्यानंतर पण अजून पूर्ण विश्वास नसतो तेव्हा. तर नाही, राधेश्याम प्रभू म्हणत होते की नाही, या सर्व कथा या सत कथा आहेत किंवा भगवंतानी पूर्णतः येऊन अशाच लीला केलेल्या आहेत. जसं वर्णन आपण सुखदेव गोस्वामींच्या मुखातून या भागवतामध्ये ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये 1% पण काही फेरबदल नाहीये आणि त्याला जसं आपण ऐकलेलं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. तर मग आपण काय करू, भगवंतांना आणि तत्वता चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ, या अनर्थातून चांगल्या पद्धतीने मुक्त होऊ. नाहीतर ही मायावादी लोक लाखो करोडो त्यांना जन्म घ्यावं लागतात ह्या मायावादीच्या ज्ञानामध्ये अडकल्यामुळे, आणि मग कुठं त्यांना भगवंताकडे येण्याची संधी मिळते. जसं आपण 12व्या अध्यायाची जी चर्चा करत आहोत भगवद्गीतेची, त्याच्यामध्ये पण आपण चर्चा केलेली. का? कारण ते भगवंताच्या साकार रूपांना मानत नाही. त्यामुळे आपण भक्ती मार्गामध्ये आपण हे जग 21 जे प्रसंग ऐकलेले आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच काही असे प्रसंग आपण चर्चा केली जे सामान्य लोकांना करताच येत नाहीयेत. भगवान मोठमोठ्या असुरांना एका मुष्टीमध्ये मारत आहेत, गोवर्धन पर्वताला आपल्या हातामध्ये डाव्या हातामध्ये उचलत आहेत, अग्नीला पीत आहेत, कालियासारख्या नागावर त्याच्या फणावर नृत्य करत आहेत. ह्या लीला सामान्य लोकांसाठी काल्पनिकच वाटतात. का? कारण त्यांना ते करता येत नाही. एखादा व्यक्ती असं करूच शकत नाही. आणि मग आपली मर्यादा आपण भगवंतावर लादण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्याला होत नाही तर कृष्ण पण कसं करू शकतात? त्यांना पण करता आलंच नको पाहिजे. आणि त्यामुळे त्या कल्पना आहेत, दंतकथा आहेत असं ते म्हणत असतात. परंतु भक्तांचा विश्वासाचा परीक्षा किंवा विश्वासाचे कसोटी काय असते की भक्त जे असतात ते शास्त्रामध्ये जे काही दिलेलं आहे त्याला ॲज इट इज, जसं आहे तसं स्वीकारतात. आणि मग त्या स्वीकारण्यामुळे भगवंत प्रसन्न होऊन त्यांना त्याचा साक्षात्कार पण देतात. तरी हे फार महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे ह्याला काल्पनिक आपण मानायचं नाही. भगवान श्रीकृष्णांचे आचार्य म्हणतात की 2 प्रकारच्या लीला असतात. एक लीला आहे नित्य लीला आणि दुसरी आहे नैमित्तिक लीला. नित्य लीला म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण गोलोक वृंदावनमध्ये, जे आध्यात्मिक जगतामधलं जे गोलोक वृंदावन आहे, तिथं नित्य वास करत आहेत आणि नित्य लीला चालू आहे त्यांच्या पार्षदांसोबत. आणि नैमित्तिक लीला म्हणजे काय? नैमित्तिक लीला म्हणजे भगवान श्रीकृष्ण मग ह्या भौतिक जगामधले जे ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये त्या ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये स्वतः एकदा अवतरित होतात. स्वतःचे जे पहिले अवतार आहेत बलरामजी त्यांच्यासोबत, आणि त्या अवतारामध्ये ज्या लीला करतात ह्या भौम्य वृंदावनमध्ये, त्याला नैमित्तिक लीला म्हणलेला आहे. मग या असुरांच्या वधाच्या लीला आहेत ह्या कुठं असतात? फक्त ह्या नैमित्तिक लीलेमध्ये होत असतात भौम्य वृंदावनमध्ये. ह्या दिव्य वृंदावनमध्ये जे आध्यात्मिक जगतामधलं जे वृंदावन आहे तिथं होत नाहीत. आपण बृहद भागवतामृत ग्रंथाच्या चर्चेमध्ये ही चर्चा केली होती. का? कारण तिथं असुर ते नाही आहेत वरच्या वृंदावनमध्ये. आपल्या ह्या भौम्य वृंदावनमध्ये तेवढं असुरांचं प्राकट्य होतं. तिथं अफवा पसरवल्या जातात असुर येत आहेत म्हणून. का? कारण ते वृंदावनाची भयभीत झाल्यानंतर भगवंताचा आश्रय घेतात आणि भगवंत त्यांना त्या भयातून मुक्त करतात. तर ही लीला तिथं होते, परंतु प्रत्यक्षात तिथं असुर येत नसतात. परंतु या भौम्य वृंदावनमध्ये असे असुर येतात आणि भगवंत त्यांना मारतात. मी ह्याला नैमित्तिक लीला म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्याला कल्पना असं समजायचं नाही. आणि मग भक्तिविनोद ठाकूर सांगतात की हे जे अनर्थ आहेत, हे अनर्थ आपल्या हृदयामध्ये आहेत. आणि जसं भगवंत वरच्या आध्यात्मिक जगतातून खाली या भौतिक जगामध्ये प्रकट होतात, कशासाठी? धर्माची स्थापना करण्यासाठी. तसंच भगवंत जर आपल्या हृदयामध्ये जर प्रकट व्हायचे असतील तर आपल्याला आपल्या हृदयातील हे सर्व अनर्थ नाहीसे केले पाहिजे, किंवा त्या अनर्थाला नष्ट करण्यासाठी भगवंतांना आपण प्रार्थना केली पाहिजे. सतत आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, हरिनामाचा आश्रय घेतला पाहिजे. मग भगवंत जसं ह्या भौम्य वृंदावनमध्ये प्रकट होऊन सर्व असुरांचा नाश करतील, तसंच आपण भगवंताच्या हरिनामाचा आश्रय घेऊ, भगवंताचं नित्य स्मरण करू, तर तेच कृष्ण आपल्या हृदयरूपी वृंदावनमध्ये प्रकट होतील. कारण चैतन्य महाप्रभू आपल्या हृदयाला पण वृंदावनाची उपमा देतात. मोरो मन वृंदावन असं चैतन्य महाप्रभू म्हणतात. वास्तविक आपल्या सर्व भक्तांचं म्हणजे सर्व जीवांचं हृदयामध्ये वृंदावनच आहे, भगवंताचं धामच आहे. कारण भगवान त्या ठिकाणी वास करतात परमात्माच्या रूपामध्ये.
प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आणि भगवान ज्या ठिकाणी वास करतात त्याला भगवंताचं धाम म्हणलेलं आहे. वैकुंठ किंवा वृंदावनाची उपमा त्याला दिलेली आहे. मग कृष्ण आपल्या हृदयामध्ये वास करत आहेत. परंतु आपण काय केलेलं आहे, भगवंतांना बाजूला ठेवून आपण अनर्थाच्या आहारी गेलेलो आहे. आणि त्या अनर्थामुळे आपण त्या हृदयाला पूर्णतः एकदम कसं बनवलेलं आहे, एकदम गलिच्छ स्थान बनवून टाकलेलं आहे. परंतु ह्या लीलेंचं आपण नियमितपणे स्मरण करू, चिंतन करू, भगवंतांना प्रार्थना करू, भगवंताच्या हरिनामाचा जप करू, हरिनामाचं श्रवण करू ध्यानपूर्वक. कानाच्याद्वारे भगवंत आपल्या हृदयामध्ये उतरतील आणि हृदयातून ह्या 21 प्रकारच्या सर्व वेगवेगळ्या अनर्थांना नाहीस करतील. आणि आपलं हृदय एकदम फार पवित्र, निर्मल वृंदावनप्रमाणे बनेल. आणि मग तिथं भगवंत नेहमी वास करतील. वास करतील म्हणजे आपण 24 तास भगवंताचं स्मरण करू शकू, आपले सर्व बाकीचे कार्य करत असताना. तर हा उद्देश आपल्याला साध्य करायचा आहे मनुष्य जीवनामध्ये. आणि त्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे, ह्या लीलांना चांगल्या पद्धतीने सतकथा म्हणून स्वीकारलं पाहिजे, काल्पनिक कथा म्हणून स्वीकारलं नको पाहिजे. जसं असत सता पण कथा आहेत. जसं भगवान श्रीकृष्णांच्या लीलांना हे लोक काल्पनिक मानतात, नास्तिक लोक आहेत किंवा असे जे भौतिक लोक असतात हे. परंतु तेच लोक जे भौतिक काही कथा आहेत, भौतिक काही सुपर हिरोज आहेत, राजेशांपूर सांगतात, त्यांच्या कथा किंवा त्यांचे जे फिल्म्स बनवले जातात लोकांच्या, ते फार आवडीने पाहतात. मग ते कोण आहेत, जसं सुपरमॅन आहे किंवा आणखी कोण, हे स्पायडरमॅन आहे, बॅटमॅन आहे, आणखीन कोण, आता अलीकडे नवीन पण काही काही सुपर हिरो नवीन निर्माण करत असतात लोक. आणि त्यांच्या कथा ऐकायला, त्यांचे काही प्रसंग टीव्हीमध्ये किंवा फिल्ममध्ये दाखवले ते पाहायला लोक फार उत्सुक असतात, पैसे घेऊन थिएटरमध्ये बघण्यासाठी जातात. परंतु भगवंतांच्या कथा आहेत आणि ते पण ते सुपर हिरो आहेत, ते असंच काहीतरी असामान्य गोष्टी करतात, हवेमध्ये उडत आहेत, मारत आहेत, हे करत आहेत, ते आणि त्याला फार आनंदाने पाहतात लोक. त्याला कल्पना म्हणून हे करत असतात. परंतु जणू काही ते वास्तविक आहे अशा पद्धतीने त्याच्याबद्दल बोलत असतात, चर्चा करत असतात, पाहत असतात. मग लहान मुलं असतील किंवा प्रौढ लोक असतील, सर्वजणच. परंतु कृष्णांच्या लिहिलेल्या कार्यांना काल्पनिक म्हणतात. ही मूर्खता आहे. मग अशा असत ज्या कथा आहेत त्या ऐकून, त्या पाहून आपल्याला काही लाभ होणार नाही. परंतु ज्या सतकथा आहेत भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित, त्याच्यामुळे आपलं चित्त, हृदय शुद्ध होणार आहे. मग आपण पाहतो हे असे जे काही वेगवेगळे सुपर हिरो आहेत त्यांचे कॉमिक पण येतात आणि ते लहान मुलाला वाचायला देतात पालकगण. परंतु तेच जर आपल्या कृष्णाच्या लीलेचे पण कॉमिक बुक्स येतात, तशी बुक्स आपण लहान मुलांना दिले तर ते पहा, लहान मुलांना त्याचं मनोरंजन पण होईल आणि त्यांचं हृदय पण शुद्धीकरण होईल, सात्विकता येईल. मग ह्या अशा पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे. म्हणून आपण भक्तांच्या समुदायामध्ये पाहतो की भक्तांचे जे भक्त असतात, ते जे पालक आहेत, ते आपल्या मुलांना असे हे बाकी जे असत हिरोज आहेत त्यांच्या काही कथा सांगत नाहीत, त्यांना काही दाखवत नाहीत. त्याने आपण कृष्णाला, बलरामजींच्या कथा आहेत, कृष्णाच्या कथा आहेत, हनुमानजींच्या कथा आहेत, भगवंताच्या वेगवेगळ्या अवतारांच्या कथा आहेत, भगवंताच्या वेगवेगळ्या शुद्ध भक्तांच्या कथा आहेत, ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत. अशा कथा आपण त्यांना सांगितल्या पाहिजे, ऐकवल्या पाहिजे. कॉमिक्स बुकमध्ये उपलब्ध आहेत त्या आपण त्यांना दिल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना लाभ होणार आहे आणि आपल्याला पण लाभ होणार आहे. अशा पद्धतीने आपण लाभ करू शकतो. तर पहा, एवढं सर्व आपण 21 प्रसंगाची चर्चा केली. तर विशेष म्हणजे पूर्ववर्ती आचार्यांच्या कृपेने आणि आत्ता जे भक्त आहेत, वरिष्ठ भक्त, राधेश्याम सारखे वरिष्ठ भक्त आहेत किंवा प्रभुपादांसारखे जे अलीकडचे आचार्य आहेत, ह्या सर्वांच्या कृपेने आपण हे सर्व कार्य करू शकलो. आणि खरोखर मी वैयक्तिक माझ्या अनुभवातून सांगेन की मला पण आणि आपल्या सर्वांना पण, जे लोकांनी हे सर्व प्रसंग ऐकलेले आहेत त्यांना खरोखर फार लाभ झालेला आहे. परंतु तो लाभ आपल्याला लगेच दिसणार नाही. आपण नेहमी सांगतो लाभाच्या बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक गोष्ट नेहमी बोलतो की आध्यात्मिक लाभ म्हणजे असा नाही की आपल्या बँक खात्यामध्ये अचानक काहीतरी 1 लाख 2-4 लाख रुपये जमा होतील किंवा एखादा करोड रुपये जमा होईल, म्हणजे आपल्याला 21 दिवस 2-3 महिने आपण कथा ऐकल्याला लाभ झाला आपण असं समजू. असं होणार नाही. लाभ म्हणजे काय, आपल्या आध्यात्मिक खात्यामध्ये ते लाभ जमा होणार आहे. आणि तो लाभ कशाच्या स्वरूपात आपल्याला दिसणार आहे, कृष्ण प्रेमाच्या स्वरूपात आपल्याला तो जाणवणार आहे की आपल्या हृदयामध्ये कृष्णांबद्दल आकर्षण निर्माण झालेलं आहे, कृष्णांच्या लीलेबद्दल आकर्षण निर्माण झालेलं आहे, कृष्णाला आपण आणखी ज्यादा तत्वता समजू लागलेलो आहे, हे आपल्याला लाभ झाला. याला काय म्हणलेलं आहे, आध्यात्मिक लाभ. जसं काही भक्तांना आम्ही भेटत आहे, अलीकडे काही भक्त भेटल्यानंतर म्हणतात किंवा फोनवर पण चर्चा करतात की प्रभूजी, खरोखर ह्या
भगवंताच्या लीला आपण ऐकल्यानंतर आता आम्ही भागवतम वाचत आहे किंवा काही भक्त म्हणतात टीव्हीवर श्रीकृष्ण मालिका पण चालू आहे आणि त्याच्यामध्ये पण हेच प्रसंग दाखवले जात आहेत. तर ती मालिका पाहत असताना किंवा भागवतम वाचत असताना आम्हाला आणखी ज्यादा चांगल्या पद्धतीने ह्या लीला समजून येत आहे. याचाच अर्थ आपण भगवंतांना चांगल्या पद्धतीने समजून घेत आहोत आणि हेच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. जन्म कर्मच्च मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वता तक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती स्वअर्जुन. कृष्ण म्हणतात भगवद्गीतेमध्ये की माझं जन्मकर्म फारच दिव्य आहेत, परंतु जो कोणी त्या तत्वता जाणतो तो काय करतो, नैती मामेती स्वअर्जुन, त्याला ह्या भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, तो माझ्या धामाला प्राप्त करतो. मग मनुष्य जीवनाचा उद्देश हा आहे की भगवंताच्या ज्ञानाला आपल्याला तत्वता जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी वेळ व्यय करण्यासाठी मनुष्य जीवन मिळालेलं आहे. आणि खरोखर आपल्या सर्वांचं फार फार कौतुक आहे सर्व भक्तांचं की आपण एवढ्या सर्व दिवसापासून रोज वेळ काढून ह्या कथा श्रवण करत आहात. आणि भगवंत खरोखर आपल्यावर फार प्रसन्न आहे. कारण ह्या चातुर्मासामध्ये आणि त्यात अधिक महिना आलेला आहे, किती सुंदर योग जुळून आलेला पहा. चातुर्मासच फार लाभदायक असतो आणि त्याच्यामध्येच मध्ये अधिक महिना आलेला आहे. अधिक महिना येतो, परंतु चातुर्मासामध्ये मी तर आता जवळजवळ भक्तीमध्ये जेव्हापासून आहे, म्हणजे जवळजवळ 13-14 वर्ष झाली असतील, तर तेव्हापासून अधिक महिना असा चातुर्मासमध्ये अजून कधी आला नव्हता, परंतु ह्या वर्षी आलेला आहे. मग आपण काल म्हणलो तसं दुधात साखर झालेलं आहे. आणि मग ह्या चातुर्मासामध्ये आणि अधिक महिन्यामध्ये आपण भगवंतांच्या सुंदर अशा लीला रोज ऐकत आहोत. पहा किती लाभ झालेला. ह्या लाभाची तुलना आपण लक्ष्मीच्या पैशाच्या रूपात करूच शकत नाही. तर त्यामुळे खरोखर आपल्या सर्वांचं विशेष कौतुक आहे. फार आपल्यासाठी मी स्वतः धन्यवाद मानतो, कारण तुम्ही सर्व उत्साहाने ऐकत आहात, त्यामुळे ह्या चर्चा आपण करू शकलो आणि याचा आपल्याला लाभ पण अनुभवायला येईल. जसं भागवतामध्ये एका श्लोकामध्ये म्हणले, नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवय भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. की भगवंत नष्ट प्रायेषु अभद्रेषु, जो नित्यम भागवत सेवा नित्य भागवताचं श्रवण करत आहे त्याच्या जीवनातील सर्व अभद्र नष्ट होतात. नष्ट प्रायेषु अभद्रेषु. आणि काय होतं, भगवती उत्तम श्लोके, भगवंताबद्दल उत्तम श्लोक भगवंताबद्दल त्याच्या हृदयामध्ये भक्तिभाव वाढतो. तर हा लाभ आहे या कथेचं श्रवण करण्याचा. आणि आपण सर्वजण ह्या सर्व कथेचं श्रवण करत आलेला आहात आणि खरोखर याचा भरपूर आपल्याला लाभ मिळणार आहे आणि त्याचा अनुभव पण येणार आहे. आणि हेच मनुष्य जीवनाचं खरं कर्तव्य आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की ह्या मनुष्य जीवनामध्ये आत्ता आपण ब्रह्मजिज्ञासासाठी आपला वेळ लावायचा आहे. लोक राबत आहेत, दिवसभर पैसा कमवत आहेत. पैसा कमवा आणि बाकीचा वेळ पैसा भोगासाठी व्यय करा, याच्यामध्ये जीवन व्यतीत करत आहेत. म्हणजे एक दिवसभर काम करा आणि सकाळ संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी त्या पैशाला खर्च करून इंद्रिय भोग करा. आणि त्यांना वाटतं की आम्ही फार जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत करतो. मृत्यूनंतर कोण पाहते कोण कुठं जाणार आहे, पुनर्जन्म आणि पुन्हा हे 84 लक्ष योनी कोण पाहिलेला आहे, असं विचार करून ते भोगाचं जीवन जगत आहेत. परंतु शास्त्र सांगतं नाही, मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आता तो ब्रह्मजिज्ञासा. आत्ता आपण ब्रह्मजिज्ञासा केली पाहिजे. भरपूर आपण वेगवेगळ्या योनीमध्ये भ्रमण केलं, इंद्रिय भोगाची कार्य प्रत्येक योनीमध्ये केलेली आहेत आणि मनुष्य योनीमध्ये पण किती वेळा तर आपण आलेलो आहे, त्या वेळेला इंद्रिय भोगाची कार्य केलेले आहेत. परंतु हे मूर्खानो, आत्ता काय करा, तुम्ही ब्रह्मजिज्ञासा करा, भगवंताबद्दल ज्ञान जाणून घ्या. त्याच्यासाठी मनुष्य जीवन मिळालेलं आहे. भागवतामध्ये प्रल्हाद महाराज पण म्हणतात, कौमारम आचरत प्राज्ञो धर्मान भागवतांनी दुर्लभम मानुषम जन्म तदप्यम अध्रुवम अर्थदम. तर प्रल्हाद महाराज आपल्या 5 वर्षाच्या मित्रांना सांगतात की कौमारम आचरत प्राज्ञो भागवतम धर्मान भागवतांनी, की ह्या धर्माचं ज्ञान जाणून घेण्यासाठी आपण 5 वर्षापासूनच प्रयत्न केला पाहिजे. कौमार म्हणजे वयाच्या 5 वर्षापासूनच आपण सुरू केलं पाहिजे. का? दुर्लभम मानुषम जन्म, हे मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. यद्यप्य अध्रुवम अर्थदम. अध्रुवम म्हणजे हे मनुष्य जन्म शाश्वत नाहीये, मृत्यू होणार आहे मनुष्य जन्माचा, परंतु अर्थदम फार लाभदायक आहे मनुष्य जन्म. का? कारण या मनुष्य जन्मामध्येच आपण वास्तविक कृष्ण कोण आहेत हे तत्वता जाणू शकतो. इतर कुठल्याही कुत्र्या मांजराच्या योनीमध्ये करू शकत नाही. आणि म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात कौमारम आचरित प्राज्ञो, वयाच्या 5व्या वर्षापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणून पहिला गुरुकुलमध्ये 5 वर्षाला मुलग्याला पाठवलं जात होतं
आणि 5 वर्षापासूनच त्याला भक्तीचं ज्ञान, धर्माचं ज्ञान दिलं जात होतं. मग आता कलियुगामध्ये ते होत नाहीये. आपण आता वयाचे किती 30, 35, 40, 50, 60 वर्ष झाली आपले. कारण ह्या कॅटेगरीमधलेच आपले भक्त आहेत सर्वजण. तरी आपल्याला भक्तीचं ज्ञान मिळालं नव्हतं. पण आता वैष्णवाच्या कृपेने आपल्याला हे ज्ञान मिळालं. तर आत्ता आपण त्याला काय केलं पाहिजे? गंभीरतेने पालन केलं पाहिजे. है ना? मग आपण फार आपल्या सर्वांचं पुन्हा पुन्हा मी म्हणतोय कौतुक आहे, कारण आपण चांगल्या पद्धतीने हे पालन करत आहोत. मग ठीक आहे, आपण शास्त्रामध्ये जसं सांगितलेलं की सकाळी आपण उठा, सकाळी आपल्या कामधंद्याला लागण्याच्या अगोदर काही वेळ आध्यात्मिक कार्यासाठी घालवा आणि दिवसभर आपलं उपजीविकेचं साधन म्हणून काही कामधंदे आपण जे काही करत आहोत, नोकरी करत आहोत, व्यवसाय करत आहोत, शेती करत आहोत, माताजी लोक घरचं काही काम करत आहेत, सर्व ठीक आहे आपण करायचं आहे. आणि पुन्हा संध्याकाळी मग आपलं काम झाल्यानंतर पुन्हा मग भागवताचं श्रवण करा, भगवंताच्या हरिनामाचं कीर्तन करा आणि आनंदाने झोपून जावा. मग हे मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. सकाळ आणि संध्याकाळ आध्यात्मिक कार्यासाठी वेळ द्या आणि दिवसाचा वेळ आपल्या भौतिक कार्यासाठी द्या. आणि अशा पद्धतीने आपण बॅलन्स करून जीवन जगू तर आपण ह्या जीवनाचं सार्थक करू. आणि खरोखर आपले सर्व भक्त या लॉकडाऊनमध्ये सर्वांनी त्या पद्धतीने करत आहेत. मग सकाळी उठून जप करत आहेत, वाचन करत आहेत, संध्याकाळी रोज आपण 6ला ही कथा श्रवण करत आहोत, पुन्हा आणि काही आपले आध्यात्मिक कार्य करून आणि विश्रांती घेत आहोत आणि दिवसभर प्रत्येकजण आपली आपली कामं करत आहेत. मग हे खरोखर मनुष्य जीवन आहे. आणि हे जर करत नाही एखादा व्यक्ती तर ते पशुवत आहे. आणि बाकीचे बहुतांश लोक तेच करत आहेत. म्हणून मी सर्वांना खरोखर फार विशेष धन्यवाद मानतो की आपण सर्वजण नित्य नियमाने वेळ काढून ह्या कथा श्रवण करतात आणि वेळ काढून सर्व आपली साधना पण करतात. तर येणाऱ्या दिवसामध्ये पण आपण अशा पद्धतीने करत राहू आणि ज्यादा आणखी लाभ प्राप्त करत राहू. कारण आणखीन साधारण मला वाटते की 2-3 महिने अजून पण आपलं काही सत्संग सुरू होईल असं वाटत नाही. मग आपली लस जेव्हा ज्या कोरोना व्हायरसची जेव्हा लस येईल किंवा आणखीन ज्यादा चांगल्या पद्धतीने जरा सर्व हे आजार कमी होईल त्यावेळेला आपण विचार करू सत्संगतेने आपला वैयक्तिक एकत्रितपणे घेण्याचा. तोपर्यंत आपलं हे जे कथा आहेत हे करत राहू आणि ज्यांना लाभ प्राप्त होत आहे, ज्यांना याचं महत्त्व कळालं आहे ते भक्त श्रवण करत राहतील. तर असंच आपण पुढं चर्चा करत राहू. तर मग आता याच्या पुढे काय चर्चा करायची? तर आम्ही विचार केला की पहा, भगवान श्रीकृष्णांच्या वृंदावन लीलेचं श्रवण करत करत आपल्याला एवढं मधुरता वाटत आहे याच्यामध्ये कृष्णांच्या लीला श्रवण करण्यामध्ये. तर मी विचार केला, कारण आपण पहिला बोललो होतो की महाभारत रामायणमधल्या आपण काही लीला चर्चा करू, परंतु आणि विचार केला मी त्या काही रामायण महाभारताच्या लीलेची पण आपण चर्चा केलीच बऱ्यापैकी. तर आणि आता विचार करत आहे की आता भगवंतानी व्योमासुराचा वधापर्यंतची लीला केलेली आहे, पण त्याचा सर्वात मोठा असुर अजून राहिलेला आहे. तो कोण आहे? सर्व असुरांना पाठवणारा असुर कोण? कंस. सर्वांचा प्रमुख आहे तो. मग त्याला पण मारलं पाहिजे आता आपण. तर मी विचार केला की थोडा आपण कंसाच्या वधाचा पण प्रसंग चर्चा करू पुढं. मग कंस आता अक्रूरजींना पाठवतात कृष्णाला मथुरेला आणण्यासाठी. मग अक्रूरजी येतात, मग भगवंत मथुरेमध्ये जातात. मथुरेमधल्या काही लीला आहेत. कंसाचा वध कसा करतात कृष्ण. कंसाच्या अगोदर चाणूर मुष्टिक आणि कवलिया पीड नावाचा हत्ती आहे. चाणूर मुष्टिक हे मल्ल होते, तर त्यांचाही भगवंत कसा वध करतात, शेवटी कंसाचा वध करतात. तर हे पण प्रसंग आपण आता पुढे चर्चा करू. आणि एवढेच नाही तर मी विचार केला की आपण आता ह्या निमित्ताने गेल्या 3 महिन्यापासून भागवतमच्या 10व्या स्कंदावर चर्चा करत आहोत. आणि पहिल्यापासून आपण चर्चा केलेली आहे भगवंताच्या जन्मापासून. आणि आत्ता जवळजवळ आपण 37 अध्यायापर्यंत आलेलो आहे. तर या 10व्या स्कंदामध्ये एकूण 90 अध्याय आहेत आणि या 90 अध्यायामध्ये पुढे आता मथुरा लीला आणि द्वारका लीला पण येतात. तर आपल्याला अजून भरपूर वेळ आहे. तर मी विचार केला की आपण ह्या कृष्ण लीलेमध्येच आता मथुरा लीला आणि द्वारका लीलेची चर्चा करत राहू. मग मथुरा किंवा द्वारकेतल्या काही काही लीला आपण आधीमध्ये चर्चा केलेली आहे, पण तो सिक्वेन्समध्ये अजून आपण कधी चर्चा केलेली नाही. आणि पहा, आपल्याला संधी पण मिळणार नाही अशी, कारण एवढं सुंदर रोज चर्चा करण्याची संधी मिळणारच नाही आपल्याला. कारण कोरोना व्हायरस नंतर आपला सत्संग सुरू झाला तर त्यावेळेला पुन्हा आपण जे भागवतमच्या सिक्वेन्सने एक श्लोकावर चर्चा करत आहोत आपण पहिल्या स्कंदापासून, त्याच्यावर आपण चर्चा करू भागवत कथेमध्ये. पण आता तोपर्यंत आपण काय करू, या कृष्ण लीलेची चर्चा करू आणि पाहू पूर्ण 90 अध्याय जर संपवता आले तर फारच चांगली गोष्ट आहे. किती मोठा लाभ होईल आपल्याला की या कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला पूर्ण आयुष्यभर लक्षात राहील की पूर्ण 10वा स्कंद आपण श्रवण करू शकलो. याच्यापेक्षा सर्वोच्च लाभ काही ठरणार नाही आपल्यासाठी.
तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण, कारण मला पण त्याचा लाभ होणारच आहे. तर त्यावेळी आपण हेच लीला पुढे चर्चा करत राहू. मथुरा, कंसाचा वध, त्याच्यानंतर मथुरामध्ये आणखी काय लीला झाल्या. जरासंध आक्रमण करतो कंसाच्या वधाचा बदला घेण्यासाठी मथुरेवर. जवळजवळ 17 वेळा आक्रमण करतो आणि 18व्या वेळा भगवंत मग तिथून मथुरेवरून पळून जातात आणि म्हणून त्यांचं रणछोड म्हणून नाव पडतं. मग द्वारकेमध्ये जाऊन वसतात आणि द्वारकेमध्ये तर भरपूर आणि लीला आहेत. त्या बऱ्याच लीला आपण कधी श्रवण केल्याच नाहीत किंवा चर्चा केल्याच नाहीत. मग त्या आपण एक एक करत चर्चा करू, जेणेकरून आपल्याला सर्व काही कृष्ण लीला कळून येतील. आणि त्यानंतर मग जर आणि वेळ मिळाला, कारण जर समजा मार्चमध्ये चैतन्य महाप्रभूंचा जन्मोत्सव असतो किंवा गौर पौर्णिमा आपण त्याला म्हणतो, गौर पौर्णिमा पण येते. मग त्याच्या अगोदर जर सत्संग सुरू झाला तर तोपर्यंत आपण कृष्ण लीला चर्चा करू आणि तोपर्यंत आपलं आणि चालत राहिलं तर मग आपण हे कृष्ण लीला संपवून मग चैतन्य महाप्रभूंच्या लीला सुरुवातीपासून चर्चा करू. कारण चैतन्य महाप्रभूंच्या पण लीला आपण बऱ्याच ऐकलेल्या आहेत आदल्यामधल्या, परंतु सिक्वेन्सनं त्या पण ऐकलेल्या नाहीयेत. मग त्या चर्चा करू आपण. म्हणजे पहा किती आपल्याला लाभ आहे. आणि काय नाही, दिवसातून फक्त आपल्याला 45 मिनिटं ते 1 तास काढायचा आहे. बाकी तुम्ही मोकळे आहात आपले भौतिक कार्य करण्यासाठी. जप आणि वाचन पण करायचंच आहे, परंतु बराच एक 2-3 तास आपल्याला साधनेमध्ये काढायचे. 3-1 तास म्हणा किंवा 4 तास म्हणा. बाकी 20-21 तास आपल्याला भौतिक कार्य करायला आहेतच. असं जर करू तर खरोखर ह्या